काल पंचायत समितीची मासिक मीटिंग झाली. सभापती आणि उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली BDO साहेब स्वतः होते. ही जवळपास कालची 4थी मीटिंग होती. प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे बरेचसे अधिकारी शुक्रवारचं गैरहजर राहत आहेत. मीटिंगला सुद्धा गैरहजर राहत आहेत. आणि जर अधिकारी गैरहजर असतील तर ग्रामीण भागातल्या माणसांची कामं करणार कोण? ग्रामीण भागातल्या जनतेची कामं करणार कोण? थोडस जोगळेकरांना काय होतंय, इथं जाणवणारी गोष्ट म्हणजे सभापती आणि उपसभापती सर्व पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही ही जी मासिक मीटिंग घेतो, आता पंचायत समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या जे तालुक्यातली प्रत्येक कार्यालय हे पंचायत समितीच्या म्हणजे निगराणीत येतं. त्यामध्ये सभापती आणि BDOंची प्रामुख्याने त्यांचा रोल असा असतो की सामान्य माणसांना, नागरिकांना, ग्रामस्थांना योग्य लाभ भेटतोय का, त्यांची कामं होत आहेत का, अधिकारी त्यांना ट्रीट करतायत का, अधिकाऱ्यांकडून त्यांची हेळसांड होत नाही, त्यांची कामाची चालढकल होत नाही. आणि हे सांगायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला अधिकारी गैरहजर असतात. विशेष करून शुक्रवार करमाळा शहरात, करमाळा तालुक्यात एक असा दिवस आहे, आठवडा बाजार असतो करमाळा शहराचा. आणि त्या आठवडा बाजाराच्या निमित्तानं ग्रामीण भागातली जवळपास 45 ते 50 खेड्यातली आजूबाजूच्या गावातली माणसं, गावखेड्यातली माणसं शहरामध्ये येतात. निमित्त असतं बाजाराचं, पण बाजाराच्या निमित्तानं आठवड्याभराची जे त्यांचे कार्यालयीन कामकाज असतात ते थांबवून शुक्रवारी करायला येतात. आता एकतर वर्किंग डेज 5 केले शासनाने आठवड्यातून, लागून शनिवार रविवारी येतो म्हणून शुक्रवारचे आवर्जून बरेचसे अधिकारी गैरहजेरी लावतात तिथं. आता हे यांनी यांचं शासकीय कामकाज करावं, कार्यालयीन कामकाज करावं. काही कारणास्तव जर त्यांना वर सोलापूरला, पुण्याला किंवा कोर्टाच्या कामाला जर त्यांना जावं लागलं, ऑफिशियल असेल तर ठीक आहे ना, ते सुद्धा कारण तुम्ही नमूद केलं पाहिजे. तुमच्या कार्यालयीन अधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे की मी कुठं आहे, काय आहे, म्हणजे माझी गैरहजेरीचं कारण काय. बऱ्याच अधिकाऱ्यांचं मला जाणवणारी गोष्ट अशी की मी सोलापूरला म्हणतायत पण मला करमाळा शहरात दिसतात. आता मला कुणाचा उल्लेख करायचा नाही, पण अधिकारी असे आहेत. पंचायत समिती असेल, तहसील असेल, पीडब्ल्यूडी आवर्जून सांगतो मी, 3 आठवडे झालं इथं मला पीडब्ल्यूडीचे अधिकारीच दिसत नाहीत. एक क्लर्क असतो आणि एक तिथं त्या ताई आहेत, ते शिपाई आहेत. हे 2 व्यक्तींव्यतिरिक्त कुणीही नसतं पीडब्ल्यूडी. आता जरी तुम्ही जाऊन बघितलं ते कार्यालय का काय, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याचा अंदाज येणार नाही. कुठल्याही ऑफिसमध्ये आता जावा, 50% तरी गैरहजेरी आहे. आणि प्रत्येक जणाला शुक्रवारच नेमकं कसं सोलापूरला काम निघतं? तुम्ही काम करा ना तुमचं, आम्ही नाही म्हणत नाही. शासनाने बोलवलं असेल, मीटिंग असेल, आढावा असेल, तुम्हाला जावंच लागेल. ते तुमचं म्हणजे आद्य कर्तव्य आहे. वरिष्ठांना माहिती देणं, मीटिंग अटेंड करणं, ते करा तुम्ही. पण त्याचं कारण काढून जर तुम्ही गैरहजर राहत असताल दरवेळेला, तर हे बरोबर नाही. मी कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे. CEO साहेबांना सुद्धा पंचायत समितीचा काल ठराव करून यांनी कल्पना दिलेली आहे. CEO साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना दोघांनाही आपापल्या विभागामध्ये तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्या की शुक्रवार हा करमाळा शहराचा बाजार दिवस असतो. त्या दिवशी ग्रामीण भागातली माणसं कामं करण्यासाठी म्हणून बाजारच्या निमित्तानं तहसील आवारात, वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये, PWD असेल, इरिगेशन असेल, MSEB असेल, MSEB मध्ये सुद्धा हीच पद्धत आहे. पंचायत समितीमध्ये सुद्धा मला बऱ्यापैकी गैरहजेरी जाणवती. आज BDO साहेब सुद्धा नाहीये. BDO साहेब सोलापूरला होते, आले आणि लवकर गेले. मला कुठल्या वैयक्तिक अधिकाऱ्याला हे सांगायचं नाही, माझी सर्वच अधिकाऱ्यांना विनंती, करमाळा तालुक्यामध्ये काम करताना शुक्रवारच्या दिवसाला थोडंसं महत्व द्या. ग्रामीण भागातली माणसं शुक्रवार आणि सोमवार या 2 दिवशी करमाळ्याची म्हणजे जनरली टेंडन्सी असते की बाजार दिवशी किंवा सोमवारी कामाच्या निमित्ताने येतात. आणि त्या कामाच्या निमित्ताने आल्यानंतर अधिकारी त्यांना भेटला पाहिजे. लागून शनिवार रविवार सुट्टी आहे, त्याच्यामुळे जर शुक्रवारचं तुम्ही कारण काढत असाल आणि अशाच जर कुठला अधिकारी सापडला तर आम्ही सगळेजण त्याच्या बाबतीत गांभीर्याने काय तर करू म्हणजे आम्ही वरिष्ठांना सांगू अशा पद्धतीनं. मी कलेक्टर साहेबांना, मी आशीर्वाद साहेबांना बोललो होतो. एवढ्यात कार्तिकेयन साहेबांपर्यंत माझी भेट झाली नाही, मध्ये येऊन गेले, पण याविषयी काही आम्हाला चर्चा करता आली नव्हती. पण काल
पंचायत समितीमध्ये सर्व सदस्यांनी, सभापती, उपसभापतींनी ठराव करून घेतलेला आहे की शुक्रवारच्या कार्यालयीन दिवसात सगळे अधिकारी हजर पाहिजेत आणि जे गैरहजर कुठल्या शासकीय कारणास्तव नसतील तर त्यांनी त्यांचं कारण नमूद करावं. तुम्ही असं सांगू शकत नाही की आम्ही सोलापूरला काम आहे आमचं आणि आमची हजेरी तिथं वर कळवली. आम्ही तुमच्या हजेरी गैरहजेरीचं बोलत नाही, आम्ही तुमच्या इथल्या उपस्थितीचं बोलतोय. तुम्ही इथं उपस्थित राहिलं पाहिजे. तुमचे वैयक्तिक जर काही काम असेल तर नो डाऊट तुम्ही तुमचं काम करू शकता, पण तुमचं कारण किंवा तुम्ही गैरहजर राहणार आहात हे इथं सांगितलं पाहिजे. जर ग्रामस्थांना, नागरिकांना हेलपाटे घालायची वेळ येत असेल तर मग आमच्यासारख्याचा उपयोग काय येतं? जनतेनं आमच्या सर्वांना जे निवडून दिलंय, आज आदरणीय संजय मामा शिंदे असतील, आदरणीय रश्मी दिदी वाघेल असतील, आदरणीय जयवंतराव जगताप साहेब असतील, आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून पंचायत समिती दिलेली आहे, जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून दिलेले आहेत. जनतेला विश्वास आहे. आज भाजप सरकार महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामकाज करतोय आणि ज्या वेळेला हे नागरिक आमच्याकडे का आशेने येतात, ग्रामस्थ येतात की यांच्यापर्यंत गेल्यानंतर आमचं काम होईल. जेव्हा आम्ही फोन लावतो अधिकारी एकतर गैरहजर असतो किंवा बाहेर कुठं सोलापूरला, मुंबईला, पुण्याला असतो, मग आम्ही काम करायचं कसं? आम्ही बोलायचं काय इथं येऊन? काय आम्ही माणसं नुसतं आम्ही त्यांच्याकडे बघायचं, त्यांनी आमच्याकडे बघायचं? आउटपुट काय याचा? अधिकाऱ्यांनी गांभीर्याने ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. उपसभापती साहेब, कालचा जो म्हणजे तुम्ही ठराव घेतला जरा सांगा कसं? सभापती मॅडम. मग आपले जयकुमार गोरे पालकमंत्री यांना तुम्ही ही विषय सांगणार का? निश्चित त्यांच्या कानावर सुद्धा घालावंच लागेल. ते पालक आहेत जिल्ह्याचे. निश्चितपणे पालकमंत्री महोदयांना सांगूनच कलेक्टर साहेबांना, सीईओ साहेबांना ते सूचना देतील आणि संबंधित अधिकारी खाली तहसीलदार असतील, बीडीओ असतील, इतर वरिष्ठ अधिकारी असतील, त्यांना ते संबंधितांना सूचना देतील. खरं तर आज हा आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे, परंतु हा मुद्दा आत्ताचा नाहीये, हा बऱ्याच दिवसापासून, अनेक महिन्यांचा, गेल्या अनेक वर्षांचा आहे, जो सातत्याने या ठिकाणी अशाच प्रकारे भेडसावत आहे की शुक्रवारी अधिकारी दांड्या मारतात आणि शनिवार, रविवार असे सलग 3 दिवसांची सुट्टी घेतली जाते. मग शुक्रवारी वैयक्तिक काही कारण सांगितली जातात. त्या अनुषंगाने आतापर्यंत ह्या मस्तवाल अधिकाऱ्यांवर कोणीही भाष्य केलेलं नाही. आता आपण भाष्य करत आहात, त्यानंतर कुठेतरी ह्या सर्वच ह्याच्यावर त्यांच्या त्या मस्तवाल अधिकाऱ्यांवर कुठेतरी नियंत्रण येईल, आळा बसेल. मला विश्वास आहे. पालकमंत्री महोदय असतील, वरिष्ठ अधिकारी असतील आणि सभापती महोदय आहेत, उपसभापती महोदय आहेत, हे सगळेजण या गोष्टीला गांभीर्याने घेऊन संबंधितांना सूचना देतील आणि यामध्ये सुधारणा निश्चितपणे होईल. अधिकारी सुद्धा कामाशी त्यांच्या प्रामाणिक आहेत. फक्त त्यांना एखाद्या वेळेस कदाचित शुक्रवारचं काय महत्व आहे करमाळा शहरात किंवा करमाळा तालुक्यामध्ये हे अजून जाणवलं नसेल, त्याच्यामुळे त्यांची गैरहजेरी असेल. हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू आणि इथून पुढं आम्ही या बाबतीत बारीक लक्ष ठेवू की कुठले अधिकारी गैरहजर राहत आहेत, त्याची कारणं काय आहेत आणि जर कुठले अधिकारी आम्हाला विनाकारण गैरहजर जर जाणवले तर वरिष्ठांना सांगून त्यांच्यावर कडक कारवाई करायला लावू. काल पंचायत समितीच्या माध्यमातून नेमका अधिकाऱ्यांच्या उपस्थिती संदर्भात कशा प्रकारचा ठराव करण्यात आलेला? हा गेल्या म्हणजे 2 मीटिंगच्या पासूनचा हा विषय होता. बाह्यांनी सांगितलं होतं, आदरणीय मामांनी पण आम्हाला सूचना दिल्या होत्या, दिदींनी पण सूचना दिल्या होत्या आणि आम्ही पण आता 4 महिने झालं पंचायत समितीमध्ये येतोय, तहसीलच्या आवारामध्ये असतो आणि आपल्या करमाळ्यामध्ये इथंच सगळे ऑफिस वगैरे आहेत आणि दर शुक्रवारी आम्ही इथं जो जनता दरबार वगैरे घेतोय त्या माध्यमातून ग्रामीण भागातले लोक वगैरे येत असतात शुक्रवारी पण आणि त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या आमच्यापर्यंत सांगतात. पण आम्हाला असं निदर्शनास बऱ्याच गोष्टी येतात की पंचायत समितीमध्ये पण पाठीमागच्या कालावधीमध्ये प्रशासक सगळं राज होतं. मग त्यामुळं अधिकाऱ्यांना प्रशासक असल्यामुळं जरा थोडं जाणीव अशी होत होती की आपल्यावर कोणाचा अंकुश नाहीये. परंतु आता ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही जरा विचारपूर्वक निर्णय घेतला आणि काल पंचायत समितीच्या आमच्या मासिक मीटिंगमध्ये 4थी मासिक मीटिंग होती. त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना आम्ही विनंतीपूर्वक सांगितले की आपल्या डिपार्टमेंटचे सगळे जे हेड आहेत प्रमुख, त्यांनी तर आवर्जून मीटिंगला पण हजर राहावं आणि विनाकारण आपल्या त्या ऑफिसमध्ये आपण तिथे जर नसाल किंवा तुम्ही जर तुमच्या त्या ऑफिसमध्ये जर तुमचे जे कर्मचारी आहेत ते जर इतरत्र कुठे जर भटकत असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही वरिष्ठांना कळवून कारवाई वगैरे केली जाईल. आणि कालच्या 2 मीटिंगला आमच्या जे कोण अधिकारी गैरहजर होते
त्या अधिकाऱ्यांना आम्ही सभापती मॅडमच्या सहीने आम्ही पत्र पण दिलेले त्यांना की आपण मिटिंगला वगैरे हजर राहत जा. आम्ही इकडं आता PWDचं सांगितलं किंवा आणखी दुसऱ्या सगळ्या डिपार्टमेंटला जे जे कोण अधिकारी आहेत त्यांना पण आम्ही सूचना सगळ्या दिल्यात. काल सभेमध्ये आम्ही विशेष ठराव केलाय आणि त्या ठरावाच्या कॉपीज पण आम्ही त्या त्या डिपार्टमेंटला आम्ही देतोय आणि त्यानुसार ते आमच्या सूचनांचं पालन करतील. आणि ह्या संदर्भात आम्ही जो आम्ही ठराव कालचा केलेला आहे तो CO साहेबांना आम्ही देतोय आणि त्या माध्यमातून आपली कारवाई होईल सगळी. आपण जी मिटिंग घेतली तिथे त्या मिटिंगला साधारणतः ह्या किती अधिकाऱ्यांनी दांडी मारली? कालच्या मीटिंगमध्ये साधारण एक 4 डिपार्टमेंटचे अधिकारी नव्हते. चार डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार. ते 4 डिपार्टमेंटचे जे अधिकारी नव्हते त्यांनी त्यांचे असिस्टंट त्या ठिकाणी पाठवून दिले होते. परंतु त्यांना आम्ही विनंती केली की जे असिस्टंट तुम्ही पाठवून देताय त्यांना पर्टिक्युलरली त्या डिपार्टमेंटची माहिती नसते आणि माहिती पूर्ण जर असेल तर मग आमचं समाधान त्याच्यातून होतं, आम्ही जे प्रश्न विचारतो त्याच्यात. परंतु अशा प्रकारचं ज्यांना माहितीच अजिबात काय नाहीये त्यांना तुम्ही पाठवून नका देऊ. तुम्ही पर्सनली तुम्ही तिथं आमच्या मिटिंगला हजर राहायला पाहिजेत असं आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि हळूहळू त्या सूचनांचं पालन त्यांच्याकडून पण होईल. निश्चितपणे आपल्याला बदल दिसेल.